राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांची हत्या करण्यात आलेली आहे आणि त्यांच्या हत्येनंतर अनेक खळबळजनक खुलासे केले जात आहेत। लॉरेन्स बिश्नोई गँगने या हत्येची जबाबदारी स्वीकारलेली आहे। सिद्दीकींच्या हत्येप्रकरणी 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे। आरोपी गुरनेल सिंहला 21 ऑक्टोबरपर्यंत कोठडी सुनावण्यात आलेली आहे। दुसरा आरोपी धर्मराज कश्यपची वयाची चाचणी करण्याचे कोर्टाने निर्देश दिले। हत्येतील आणखी 2 आरोपी अद्यापही फरार आहेत। आरोपी मोहम्मद जिशान अख्तर शिवाचा शोध सुरू आहे। पोलिसांच्या 15 टीमकडून आरोपींचा शोध सुरू आहे। सलमानला मदत आणि दाऊद गँगशी संबंधांवरून हत्या केल्याची सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आली आहे। तर बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर अनेक खळबळजनक खुलासे केले जात आहेत। तर बाबा सिद्दीकी यांच्या घराबाहेरील निवासस्थानाबाहेरील आपण हे दृश्य बघतोय। आज बाबा सिद्दीकी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत आणि त्याआधी अनेक नेते मंडळी असतील, बॉलिवूडमधली सेलिब्रिटी असतील, हे देखील त्यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेण्यासाठी येत आहेत। बाबा सिद्दीकी यांची काल रात्री हत्या करण्यात आलेली होती। त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आलेल्या होत्या आणि त्यानंतर त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं। मात्र उपचाराआधीच बाबा सिद्दीकी यांचा मृत्यू झालेला आहे आणि त्यांच्या हत्येनंतर अनेक दावे प्रतिदावे, अनेक खळबळजनक खुलासेही केले जात आहेत। तसंच लॉरेन्स बिश्नोई गँगने देखील त्यांच्या हत्येची जबाबदारी स्वीकारलेली आहे, अशी एक त्यांची सोशल मीडियावर त्यांनी पोस्ट देखील केली। तर बाबा सिद्दीकी यांच्या हत्येवेळी नेमकं काय घडलं पाहूयात ग्राफिक्सवर। मुलगा आमदार जिशानच्या कार्यालयाबाहेर येऊन सिद्दीकी गाडीत बसले। मारेकऱ्यांनी गाडीजवळच फटाके फोडले। लोकांचे लक्ष फटाक्यांकडे जाताच मारेकऱ्यांनी सिद्दीकींना गोळ्या घातल्या। पोटात आणि छातीत गोळ्या लागल्याने सिद्दीकींना रुग्णालयात नेण्यात आलं। वांद्रे पश्चिमच्या लीलावती रुग्णालयात सिद्दीकींना मृत घोषित करण्यात आलं। उनके बेटे के ऑफिस से के बाहर आए और कहीं जा रहे थे, उसी वक्त ये फायरिंग हुई है। हमलावर जो थे वो 3 थे, उसमें से 2 हमलावरों को तुरंत ही पकड़ने में हमारी मुंबई पुलिस के ऑफिसर्स और कर्मचारियों को सफलता मिली है। बाबा सिद्दीकी को सिक्योरिटी थी, बाबा सिद्दीकी को सिक्योरिटी थी सर, क्या पुलिस? उनको सिक्योरिटी थी, नॉन कैटेगराइज सिक्योरिटी थी उनको। तर बाबा सिद्दीकी यांच्या घराबाहेरून आमचे प्रतिनिधी पंकज द्रवी देखील जोडले गेलेले। पंकज, तुम्ही बाबा सिद्दीकी यांच्या घराबाहेर आहात, अनेक जण त्यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घ्यायला येत आहेत, सध्या काय स्थिती दिसते? काही वेळामध्येच इथे संध्याकाळी 7 वाजता मगरिब की नमाज जे असते, नमाज ते पढले जाईल आणि त्याच्यानंतर इथे त्यांचं पार्थिव जे आहे ते अंत्यसंस्कारासाठी बडा कब्रस्तान मरीन लाईन्स इथे नेलं जाईल। दृश्य गेटवरती प्रचंड गर्दी जी आहे ती तिथे गर्दी झालेली आहे। सगळे नेते, राजकीय नेते, सेलिब्रिटी आणि अनेक समाज क्षेत्रात काम करणारी लोक त्यांच्या अंत्यदर्शनासाठी येत आहेत। महाराष्ट्राचे मंत्री छगन भुजबळ असतील, माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे असतील, प्रणिती शिंदे असतील, सुनील तटकरे असतील, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यासह सगळे राजकीय नेते जे आहेत इकडे त्यांच्या अंत्यदर्शनासाठी आले होते। प्रचंड गर्दी तिथे जमा झालेली आहे। सलमान खान काही वेळापूर्वी आला तेव्हा लोक मोठ्या प्रमाणात आली होती। इकडनं आता त्यांचं पार्थिव शरीर अंत्यसंस्कारासाठी बडा कब्रस्तान मरीन लाईन्स इथे नेण्यात येणार आहे। मधल्या काही वेळेसाठी त्यांचं एक साधारणतः आपण म्हणतो काही एक 200 ते 300 मीटर पर्यंत त्यांचं जे पार्थिव शरीर आहे ते जनाजा जो आहे तो खांद्यावरून नेण्यात येईल, त्याला खांदा देण्यात येईल आणि त्याच्यानंतर ॲम्ब्युलन्समध्ये ठेवून ते बडी कब्रस्तानकडे नेलं जाते। तिकडेच त्यांच्यावरती अंत्यसंस्कार, दफनविधी जो आहे तो केला जाईल। राजकीय वेगवेगळ्या प्रतिक्रिया या हत्येविषयी येत आहेत। छगन भुजबळ यांनी या बाबतीत नक्कीच विरोधकांचं कुठे चुकतंय, जर का मी विरोधी पक्षात असतो तर मी सुद्धा आरोप केले असते असं म्हणत एका अर्थी छगन भुजबळ यांनी विरोधक ज्या पद्धतीने आरोप करतायत आणि ज्या पद्धतीने कायदा सुव्यवस्था कोलमडली आहे त्याचं समर्थन जे आहे ते विरोधकांच्या आरोपांचं केलंय। त्यानंतर नसीम खान यांनी सुद्धा
याचा जो तपास जो आहे तो योग्य पद्धतीने केला पाहिजे. यातून जे मेन मारेकरी आहेत किंवा ज्यांनी याची जी सुपारी दिली ते कोण आहे त्याचा शोध घेणं गरजेचं असल्याचं त्यांनी म्हटलं. राजकीय प्रतिक्रिया वेगवेगळ्या उमटत आहेत. आपण बाबा सिद्दीकी यांच्या वांद्र्याच्या पालील रोडवरच्या घराच्या बाहेरची दृश्य बघतोय. मोठ्या संख्येने लोक तिथे जमा झालेली आहेत. मतदारसंघातले त्यांचे जे काही लोक आहेत ती आहेत, वेगवेगळ्या क्षेत्रातली लोक आहेत, सामाजिक क्षेत्र असो, राजकीय असो किंवा चित्रपट किंवा बॉलिवूड असो. कारण बाबा सिद्दीकी हे त्यांच्या त्या तिन्ही क्षेत्रामध्ये त्यांचा मुक्त वावर असायचा. सेलिब्रिटीज असो किंवा राजकीय नेते या सगळ्यांमध्ये त्यांचा वावर असायचा. त्यामुळे हे सगळे इथे येताना दिसतात. पोलीस बंदोबस्त जो आहे तो मोठा ठेवण्यात आला, कारण त्यांची पोलीस बंदोबस्त ठेवणं या घटनेची पार्श्वभूमी आहे. हत्या झाली, गोळ्या झाडल्या, त्यामुळे कुठलाही अनुचित प्रकार या अंत्ययात्रेच्या वेळी होऊ नये किंवा सर्व गोष्टी सुरक्षित राहाव्यात यासाठी प्रचंड पोलीस बंदोबस्त इथे ठेवण्यात आलेला आहे. काही वेळातच साधारणतः 7 वाजण्याच्या सुमारास नमाज पढून झाल्यानंतर ही अंत्ययात्रा त्यांची जी निघेल, काही पावलांपर्यंत काही अंतरापर्यंत जनाजा जो आहे तो खांद्यावरून नेण्यात येईल. त्याच्यानंतर अँब्युलन्समध्ये ठेवला जाईल आणि पुढे बडा कब्रस्तान मरीन लाईन स्टेशनच्या समोर जे आहे तिथे त्यांच्यावरती जे आहे ते दफनविधी जो आहे त्यांचा तो पार पडेल. त्यांना तिथे दफनविधी पार पडल्यानंतर तिथे अनेक राजकीय नेते सुद्धा उपस्थित राहतील अशी शक्यता. नक्कीच जर ज्या ठिकाणी मरीन लाईन्स या ठिकाणी जिथं त्यांचं अंत्यसंस्कार केले जाणार आहेत आपण तिकडे देखील तिथे आमचे प्रतिनिधी पद्मेश पवार देखील जोडले गेलेले आहेत. पद्मेश, या बडा कब्रस्तान इथं जे अंत्यसंस्कार केले जाणार त्या ठिकाणी आता कशी तयारी बघायला मिळते, कसा बंदोबस्त पोलिसांचा ठेवण्यात आलाय? प्राची, जर आपण बघितलं सध्या आपण बडा कब्रिस्तान मरीन ड्राईव्ह स्टेशनच्या पलीकडे जो तिथे आहोत. आपण माझ्या पाठी बघू शकतो की पोलिसांचा फौजफाटा इथे मोठ्या प्रमाणात गोळा झालेला आहे. अनेक पोलीस कर्मी आहेत ते इकडे जो त्यांची जी बॉडी येईल त्यांची जी व्यवस्था असेल, ट्रॅफिक आहे, मॅनेजमेंट, बाकी सगळं करण्यासाठी अनेक पोलिसांचा फौजफाटा इथे गोळा झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. माझ्या मागे तुम्ही बघू शकता इथेच ती त्यांची बॉडी ही पुरली जाणार आहे. अनेक जे पॉलिटिकल नेते असतील, त्याचबरोबर सेलिब्रिटीज असतील ते इथे येतील. त्याचबरोबर ती मिरवणूक काढण्यात येईल. त्यानंतर जे बाबा सिद्दीकी आहे त्यांची जी बॉडी आहे ती इथे ठेवण्यात येईल. आपण बघू शकतो बाबा सिद्दीकी यांचा काल गोळ्या घालून त्यांची हत्या करण्यात आली. त्यानंतर संपूर्ण राजकीय भूमीमध्ये पडसाद उमटले. आपण बघू शकतो काल सीएम DCM दोघांनी पण काल लीलावती हॉस्पिटलमध्ये त्यांना भेट घेतली. त्यानंतर आपण बघितलं लीलावती हॉस्पिटलमध्ये जाण्याच्या आधीच त्यांचा मृत्यू झाला होता अशी डॉक्टरांनी माहिती दिली. त्यानंतर सकाळी आपण बघितलं त्यांच्या घरात अनेकांची गर्दी झालेली पाहायला मिळेल. त्यानंतर आता बडा कब्रिस्तान येथे 8:30 वाजता त्यांची जी पार्थिव आहे ती घेऊन येण्यात येईल आणि त्यानंतर इथे त्यांना दफन करण्यात येईल.